बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्या शासनाने दिलेली आहे. तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंत आता बांधकाम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. 2026 मध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक नवीन शिष्यवृत्ती योजना देखील महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर कामगार असाल आणि तुमचे मुलं हे शाळेत शिकत असतील तर त्यांच्यासाठी 2026 मध्ये नवीन स्कॉलरशिप योजना आलेल्या आहेत आणि ज्या जुन्या स्कॉलरशिप योजना आहेत अशा सगळ्या योजनांचा कोलॅब करून एकत्र करून तुम्हाला तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंतचं अनुदान योजनेअंतर्गत मिळणार आहे. कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी हा GR किंवा ही आलेली नवीन अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नव्या वर्षात दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे काही आपलं महा BOC आहे याची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला माहिती नसेल तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंतची आर्थिक स्कॉलरशिप देण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे 2026 या नवीन वर्षात विविध अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आल्या असून त्यांची अर्ज प्रक्रिया नवीन वर्ष सुरू होताच ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे. आणि जर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती नसेल की 2026 मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या तर हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही कागदपत्र जमा करता, फॉर्म भरायला जाता तोपर्यंत याची मुदत देखील संपलेली असेल. इयत्ता 10वी 12वी पदवी पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. म्हणजे इयत्ता पहिली पासून ते तुमचं पदव्युत्तर शिक्षण असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत तुम्हाला लाभ तर होणारच आहे, पण खास करून जे 10वीला विद्यार्थी आहेत, 12वीला आहेत, ग्रॅज्युएशनला आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला आहेत अशा विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त लाभ होणार आहे. वाढत्या शिक्षण खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मदत बांधकाम कामगार कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक अडचणीमुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहत असल्यामुळे पण या मात्र स्कॉलरशिप योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण होणार आहे. म्हणजे त्यांना इथून मागे स्कॉलरशिप मिळत होती, पण 2026 मध्ये काहीतरी मोठा धप्पा येणार आहे, काहीतरी सरकार त्यांना नवीन देणार आहे. 2026 मध्ये स्कॉलरशिप योजनेसाठी कोणते बांधकाम कामगार पात्र राहतील, सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया. 2026 मध्ये बांधकाम कामगार स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणं कामगारांना पात्र मानलं जाणार आहे. आता सगळ्यात अगोदर आपण कामगारांची पात्रता पाहणार आहोत आणि त्यानंतर कोणते विद्यार्थी पात्र राहतील ती आपण या ठिकाणी पात्रता पाहणार आहोत. कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत असणं कामगाराला महत्वाचं आहे. कामगाराचे नोंदणी कार्ड त्याचं रिन्युअल चालू पाहिजे. जर रिन्युअल संपलेला असेल तर त्याला त्याचं कार्ड रिन्युअल करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर कामगार कमीत कमी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं आवश्यक पाहिजे. त्यानंतर कामगाराने नियमितपणे कामगार सीज म्हणजे जो त्यांचा 1 रुपयाला प्रतिवर्ष सीज भरायचा असतो, 1 रुपया प्रतिवर्ष तो भरलेला पाहिजे. त्यानंतर स्कॉलरशिप साठी अर्ज करणारा विद्यार्थी हा त्या कामगाराचा मुलगा किंवा मुलगी असायला पाहिजे. यापूर्वी चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेला तो कामगार नसावा, म्हणजेच त्याला योजनेअंतर्गत कुठल्याही वेळा चुकीचा माहिती दिल्यामुळे बाहेर काढलेलं नसावं. 2026 मध्ये नवीन आलेल्या स्कॉलरशिप साठी कोणते विद्यार्थी पात्र राहतील, म्हणजे आता कोणते विद्यार्थी पात्र राहतील आपण विद्यार्थ्यांची पात्रता जाणून घेणार आहोत. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिप साठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना खालील पात्रता किंवा अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यामध्ये पहिली अट आहे विद्यार्थी शासकीय मान्यता प्राप्त शाळेत शिकायला पाहिजे किंवा महाविद्यालयात शिकायला पाहिजे किंवा विद्यापीठात प्रवेश घेतलेला पाहिजे, तरच त्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर पुढील पात्रता आहे की विद्यार्थी हा नियमित जे रेग्युलरचा फॉर्म भरलेला पाहिजे त्याने, तो विद्यार्थी एक्सटर्नल नकोय, तो रेग्युलर शिक्षण घेत असावा. त्यानंतर मागील वर्षाचा कमीत कमी निकालामध्ये त्याला आवश्यक टक्केवारी पाहिजे. कोर्स नुसार वेगवेगळी आहे, तुम्हाला कोणत्या कोर्सला आहे तुम्ही ते कमेंट करा, तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल की तुम्हाला किती टक्केवारी पाहिजे ते सगळं कळून जाणार आहे. विद्यार्थ्याचे नाव कामगाराच्या नोंदणीमध्ये नमूद असणे पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर विद्यार्थ्याचे या ठिकाणी वडील कामगार असतील किंवा आई कामगार असतील तरच त्यांना लाभ दिला जाईल आणि या दोघांनी त्यांचं कार्ड काढताना फॅमिलीमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव द्यायला पाहिजे. इतर कोणत्याही योजनेतून दुहेरी लाभ किंवा डुप्लिकेट बेनिफिट घेतलेला नसावा, म्हणजेच त्याने कामगार योजनेअंतर्गत जर त्याला कॉलेजकडून ज्या स्कॉलरशिप मिळतात त्या घेतलेल्या असतील तर चालणार आहे, पण दुसऱ्या घेतलेल्या नकोय. ऑनलाईन अर्ज करताना सर्व माहिती व कागदपत्रे अचूक असणं गरजेचं आहे. जर माहिती अचूक नसेल, चुकीची असेल तर लाभ दिला जाणार नाही. 2026 मध्ये कोणत्या स्कॉलरशिप सुरू झालेल्या आहेत हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे.
2026 मध्ये कोणत्या नवीन स्कॉलरशिप चालू झाल्यात आता आपण ते जाणून घेऊया. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 2026 मधील खालील अभ्यासक्रमांसाठी स्कॉलरशिप दिली जात आहे. म्हणजे खालील नवीन अभ्यासक्रम त्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि जर हे अभ्यासक्रम अगोदर असतील तर त्यामध्ये रकमेची वाढ झालेली आहे. जनरल डिग्री मध्ये BA आहे, BSc आहे, BCom आहे. त्यानंतर प्रोफेशनल डिग्री मध्ये इंजिनिअरिंग आहे. यामध्ये सर्व शाखा असतील. त्यानंतर पुढील आहे ती म्हणजे फार्मसी झाल्यानंतर पुढचे आहे नर्सिंग आणि D.Ed B.Ed यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या शाखा असू शकतात. त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये MBBS आहे, BDS आहे, BAMS आहे किंवा BHMS आहे. यामध्ये वेगवेगळे लाभ तुम्हाला दिले जाणार आहेत. त्याचबरोबर इतर स्कॉलरशिप योजना कोणत्या आहेत? यामध्ये ITI अभ्यासक्रमच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार, डिप्लोमा कोर्सेसला दिली जाणार. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जसं की मास्टर इन आर्ट, मास्टर इन सायन्स, मास्टर इन कॉमर्स, मास्टर इन बिझनेस मध्ये देखील तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी देखील म्हणजे तुम्ही अकॅडमी लावलेली असेल किंवा कुठलाही पोलीस भरती, आर्मी भरती, NDA, नेव्ही याचा अभ्यास करत असाल तरी देखील तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी लागणारे कॉमन कागदपत्र सर्व स्कॉलरशिप साठी उपयुक्त आहेत. जर तुम्ही खाली दिलेल्या लिस्ट मधले कागदपत्र गोळा केले तर तुम्हाला आता सांगितलेल्या सगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. खालील कागदपत्रे एकदाच तयार ठेवल्यास बांधकाम कामगारांचे बहुतेक स्कॉलरशिपच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये पहिला आहे ते म्हणजे बांधकाम कामगारचं नोंदणी कार्ड ज्याचं रिन्युअल चालू पाहिजे, ₹1 पावती भरलेली पाहिजे. त्यानंतर कामगाराचा आधार कार्ड पाहिजे, विद्यार्थ्याचा आधार कार्ड पाहिजे, विद्यार्थ्याचं पासबुक असलं तर चालेल, नसलं तर काहीच गरज नाही. तशी पण तुम्हाला स्कॉलरशिप ही कामगाराच्याच अकाउंट वरती येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं मागील वर्षाचं मार्कशीट लागणार आहे, गुणवंत पत्रिका त्या ठिकाणी लागणार आहे. विद्यार्थ्याचं सध्याच्या वर्षाचं ऍडमिशन रिसिट किंवा बोनाफाईडचं प्रमाणपत्र लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे, उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे, रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी आणि कामगाराचे पासपोर्ट साईजचे फोटो लागतील आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर मिळेल. ते अपॉइंटमेंट लेटर लागणार आहे कारण त्याच्यावरती तुमच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केलं जाईल. फॉर्म केव्हा भरलाय, कुठे व्हेरिफिकेशन झालंय ही सगळी माहिती त्या अपॉइंटमेंट लेटर वरती दिसत असते. निष्कर्ष काय आहे या शासन निर्णयाचा? 2026 मध्ये सुरू झालेल्या या स्कॉलरशिप योजना बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाचा मार्ग अधिक सोपा करणाऱ्या ठरणार आहेत. योग्य माहिती, वेळेत अर्ज आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास हजारो विद्यार्थी या योजनांचा थेट आर्थिक लाभ मिळवू शकतात. त्यामुळे पात्र कामगार व विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक ठरलेलं आहे. कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगार योजने अंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म, भांड्याचा फॉर्म, नवीन पेटीचा फॉर्म असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म कमी खर्चामध्ये, कमी कागदपत्रांमध्ये कसे भरायचे याच्याबद्दलची माहिती दिली जात असते. त्यामुळे जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार असाल तर लवकरात लवकर भरा आणि जर तुम्ही फॉर्म भरलाय पण अजूनही पैसे खात्यात जमा झालेले नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात. मी तुम्हाला सांगणार की तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा वाटप होणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.